तर मला एक घटना घडली अशी माझ्या जीवनामध्ये. एक सद्ग्रस्त थरथर थरथर कापत कापत एक कापडामध्ये बांधलेलं काहीतरी ते पाण्यात टाकायला आले होते. मी त्यांना परत धाडसाने विचारलं, तुम्ही काय करणार आहे? त्यांचे शब्द तुम्हाला सांगतो मी. ऐक बुवा, हा हस्तलिखित ग्रंथ माझ्या पूर्वजांपासून आलेला आहे. आज माझ्या वंशामध्ये कोणीच राहिलेलं नाही. मी त्यांना विचारलं, बाबा तुम्ही हा ग्रंथ पाण्यात सोडून देणार आहे, तुम्ही मला द्या. ते म्हणले, ए बुवा ऐक, हा ग्रंथ मी यज्ञकुंडात टाकेल, या चंद्रभागेला या ग्रंथाला जलसमाधी देईल, पण हा ग्रंथ मी कोणालाच देणार नाही. 15-20 दिवसापूर्वी मंडईमध्ये गेलो होतो पुण्यामध्ये. रद्दीच्या दुकानामध्ये मी एक ग्रंथ पाहिला. मी म्हणलं, बाबा कितीला देणार? किलोच्या भावात त्यांनी मला ग्रंथ दिला की ज्याची आज किंमत आपण दोघंही करू शकत नाही. मग ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तर ती कोणासाठी? हरिपाठ लिहिला कोणासाठी? चांगदेव 65 लिहिली कोणासाठी? आणि अमृतानुभव लिहिला कोणासाठी? एकतर हस्तलिखिताची जाण नाही, ज्यांना जाण आहे त्यांच्याकडे हस्तलिखित नाहीत, ती इंग्रजांना दिली. इंग्रजांना त्याचं ज्ञान होतं, इंग्रजांनी ती आपल्या देशात नेऊन ठेवली, शोपीस म्हणून ठेवलेली त्यांनी संग्रहालय. कितीतरी असे हस्तलिखित धूळ खातात त्या संग्रहालय. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. फायदा त्या देशांना झाला, नुकसान आपल्या देशाचं झालं. काय नुकसान झालं? नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं व्यक्ती आणि विचार या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अनेक सामान्य व्यक्ती आपल्याला भेटत असतात. जणू काही ते त्यांच्या असामान्य विचारांनी आपल्या आयुष्यावर नवीन कलाटणी देण्यासाठीच ते तिथे थांबलेले असतात. तर असेच नवनवीन विषय घेऊन आम्ही तुमच्यासमोर येणार आहोत. तर मग तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की आजचा विषय काय? तर आजचा विषय भारत एक हस्तलिखितांची नगरी. याच हस्तलिखितांविषयी बोलण्यासाठी आज आपण आमंत्रित करत आहोत वारकरी संप्रदायातील प्राचीन हस्तलिखितांचे संग्राहक व श्री विठ्ठलराज गुरुकुल संस्थान डोंजे यांचे संस्थापक अध्यक्ष श्री गुरु हबप देवेंद्र महाराज निराळकर यांना. नमस्कार महाराज. रामकृष्ण हरी. तर वेळ न घालवता आपण आजच्या विषयाला सुरुवात करूयात. तर आपला आजचा विषय की नक्की हस्तलिखिते म्हणजे काय? आकाशजी, तुम्ही मला खूप चांगला प्रश्न विचारलात. भारतासारख्या एका सार्वभौम देशामध्ये प्राचीन काळापासून हस्तलिखितांची परंपरा आहे. हस्तलिखित म्हणजे भारताच्या संस्कृतीचा एक प्राण आहे. जर शरीरामध्ये प्राणच नसेल तर शरीराला काही किंमत आहे का? काही किंमत नाही. तसं धार्मिक युगापासून हस्तलिखितांना खूप महत्त्व आहे. हस्तलिखित म्हणजे संस्कृतीचा प्राण म्हणा. हस्तलिखित म्हणजे काय आहे या प्रश्नाचं उत्तर असं आहे, उत्क्रांतीवादापासून विज्ञानवाद उत्क्रांतीवाद मांडतं, अध्यात्म वेगळ्या अँगलने विचार करतं. पुराण काळापासून वैदिक काळापासून जे ऋषीमुनींनी ज्ञान जोपासलं ते ज्ञान समृद्ध करण्यासाठी हस्तलिखितांची निर्मिती झाली. म्हणजे कसं? हस्तलिखितांचा मूळ पाया हा शब्दरचना आहे. शब्दरचना म्हणजे काय? उत्क्रांतीवादामध्ये माणसाने बोलण्यासाठी संवाद साधला. संवादाचा विषय काय आहे? तर संवादाचा विषय शब्द आहे. आणि शब्द काय करतं? शब्द माणसाने माणसाबरोबर साधलेला संवाद याला संग्रहित करतं. शब्दाद्वारे आपण एकमेकाबरोबर संवाद करू शकतो, बोलू शकतो, वावरू शकतो. ज्या क्रिया होतात त्या शब्दामुळे होतात. आणि मग हेच शब्द काय केले? पूर्वी लोकांनी संग्रहित करायला सुरुवात केली. पण शब्दाचा गुणधर्म हा विरून जाणं आहे. शब्द काय करतात? मी तुमच्याबरोबर बोललोय आणि बोललेले शब्द काय होतात? आकाशात विरून जातात. आणि एकदा का शब्द आकाशात विरून गेले की त्या शब्दाची काहीच किंमत राहत नाही. मग विज्ञानवादी ऋषीमुनी, आपल्या भारतीय संस्कृतीतले ऋषीमुनी हे विज्ञानवादी होते. त्यांनी काय केलं? एक दिव्य असे शब्द कुठेतरी संग्रहित व्हावे, कुठेतरी लिपिबद्ध व्हावे या उद्देशाने हस्तलिखितांची निर्मिती झाली. म्हणजे निर्माण झालेला शब्द कुठेतरी संग्रहित व्हावा, कोणत्या तरी माध्यमाने तो संग्रहित झाल्यानंतर तो संग्रह म्हणजे हस्तलिखित आहे. हस्तलिखितांना पुराण काळापासून मोठा इतिहास लाभलेला आहे. आपण सर्वसामान्य दृष्टीने जर विचार करू गेलो तर हस्तलिखितांची व्याप्ती आपल्या सर्वसामान्य बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडे आहे. हस्तलिखित म्हणजे काय?
तर हाताने लिहिलेला ग्रंथसंग्रह म्हणजे हस्तलिखित. हाताने लिहिलेला ग्रंथसंग्रह म्हणजे पूर्वी काय व्हायचं, ग्रंथ लिहिणारा माणूस आणि ग्रंथ सांगणारा माणूस हे दोन होते. कोण? ग्रंथ लिहिणारा माणूस आणि ग्रंथ सांगणारा माणूस. काय व्हायचं, पुराण काळामध्ये एक उदाहरण सांगितलं जायचं. महर्षी व्यासांनी महाभारत सांगितलं. काय सांगितलं? महाभारत सांगितलं. महर्षी व्यास जर महाभारत सांगत होते तर मग इतकं मोठं बलाढ्य महाभारत, प्रचंड वाङ्मय मोठं, सांगणारा माणूस सांगतोय, लिखाण करणारा माणूस पाहिजे ना. गणपतीजींना आवाहन केलं, महाराज तुम्ही माझं हे लिखाण करण्यासाठी या. लेखनिक तयार झाला. पूर्वीपासून पद्धतीत आली. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. सच्चिदानंद बाबा महाराज लेखक झाले. अनेक संतांचे लेखक आणि सांगणारा माणूस एक आहे, ग्रंथ सांगणारा माणूस, आणि लिहिणारा माणूस एक आहे. जे लिपिबद्ध वाङ्मय तयार झालं तेच हस्तलिखित आहे. याविषयी अनेक युगापासून हा विचार चालू आहे. ज्या वेळेस वैदिक पद्धत होती, वैदिक पद्धतीमध्ये ज्या वेळेस कागदाची निर्मिती झाली नव्हती, कशाची? कागदाची निर्मिती झाली नव्हती, तोपर्यंत ही विद्या मौखिक पद्धतीने म्हणजे कंठस्थ करणे, गुरूंनी सांगितलेली विद्या शिष्याने कंठस्थ करणे, जशी आहे तशी. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज आपल्याला ऋग्वेद शाखा पाहायला मिळते, यजुर्वेद शाखा पाहायला मिळते. चारही वेदाच्या ज्या शाखा आहेत त्या इतक्या प्रचंड प्रमाणावरती त्याच्यावर काम झालंय. म्हणजे जर तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये श्लोक उच्चारला आणि तो श्लोक जर रामेश्वराच्या ब्राह्मणाला विचारला तर सगळ्यांचं काय होणार? एकसारखं. इतकी प्रचंड मोठी पद्धत त्यांनी या जगतात राबवलेली आहे भारतामध्ये. मग नंतर काय झालं? कंठस्थ करणं तितकं शक्य होत नव्हतं. मग गुरुमुख्यांनी केली कंठस्थ विद्या. काही ग्रंथ असे असतात की जे कंठस्थ करू शकतो, परंतु जे संदर्भ ग्रंथ असतात मोठ्या प्रमाणात ते कंठस्थ करू शकत नाही ना. कंठस्थ, मग त्याला काय केलं? हस्तलिखितांमध्ये त्याचं रूपांतर हस्तलिखितांमध्ये झालं. म्हणजे कसं? पूर्वीच्या टायमामध्ये हस्तलिखितांचा विचार करत असताना 3-4 युग पडली जातात. ती कशी? पहिलं, प्राचीन काळामध्ये माणसं शिलालेख लिहायची, त्यानंतर ताम्रपट, त्यानंतर ताडपत्र, आणि ताडपत्रानंतर माणसं कागदावर लिहू लागली. मग त्यामध्ये परत 2 प्रकार पडले. एक भारतीय पद्धतीमध्ये तयार झालेला कागद, आणि दुसरा ज्यावेळेस भारतावर इंग्रज व्यापारासाठी आले, डच, पोर्तुगीज, फ्रेंच व्यापारासाठी आले, त्यांनी जो भारतामध्ये कागद आणला त्या कागदापासून निर्माण झालेले हस्तलिखित, हे 2 प्रकार मोठे पडतात. तेव्हापासून भारतामध्ये हस्तलिखित निर्माण करणारा एक वर्ग तयार झाला. आणि हस्तलिखित निर्माण करणारा वर्गाने काय केलं? तुम्ही ग्रंथ सांगितला मी उतरून घेतला, तुम्ही ग्रंथ सांगितला मी उतरून घेतला. अशा पद्धतीने ही हस्तलिखितांची परंपरा आज तागायत महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये रुजू होत आहे. इतकंच आपल्याला या हस्तलिखितांविषयी बोलता येईल. आज जसं आम्ही बघतोय की तुमच्याकडे 1,500हून जास्त हस्तलिखित आणि 10,000पेक्षा जास्त ग्रंथ आहेत, तर मला हा प्रश्न विचारायला आवडेल की हा छंद तुम्हाला कधीपासून लागला आणि याच्या मागचं कारण काय? मी माझ्या शिक्षणाच्या वेळेमध्ये अनेक सत्पुरुषांची माझी भेट झाली. त्यामध्ये माझे श्री गुरु वैकुंठवासी ब्रह्मीभूत विठ्ठल महाराज घुले यांची भेट झाली. त्यांनी मला ज्ञानेश्वरी गाथा काय आहे हे समजवलं. ज्ञानेश्वरी गाथा काय हे समजवल्यानंतर माझे परम मित्र संदीप महाराज येवले यांनी मला सांगितलं की बुवा आता तुम्हाला महाविद्यालयीन शिक्षण घेतलं पाहिजे. माझी काही रुची नव्हती की मी कॉलेज पुढं शिकावं म्हणून, पण ते म्हणले नाही बुवा तुम्हाला शिकलं पाहिजे, म्हणून मी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुढं तयार झालो. आणि तयार झाल्यानंतर माझी अनेक लोकांबरोबर हळूहळू ओळख व्हायला लागली. मी शिकत होतो, ग्रंथाचा अभ्यास करत होतो. त्या ग्रंथाच्या अभ्यासामध्ये मी घोराडेश्वर डोंगरावर जाऊन राहिलो आणि आमचे श्रीगुरू परमेश्वर महाराज येडशीकर यांच्या संगतीमध्ये मी गाथा पाठ केला. आमचे श्रीगुरू वैकुंठवासी साहेबराव नाना वारकरी, आमचे श्रीगुरू वैकुंठवासी रामचंद्र बाबा बोधी यांनी मला खूप मार्गदर्शन केलं. म्हणले देवेंद्र, अरे तू गाथा कंठस्थ करायला पाहिजे, ज्ञानेश्वरी कंठस्थ करायला पाहिजे. मग त्यातून मला रुची झाली आणि मग मी गाथा कंठस्थ केला, ज्ञानेश्वरी कंठस्थ केली. गाथा ज्ञानेश्वरी कंठस्थ केल्यानंतर
मला गाथ्यामध्ये अनेक पाठभेद पाहायला मिळायला लागले की हा पाठ असा आहे, तो पाठ तसा आहे. त्यासाठी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये एक अभंग आहे. एक म्हणती आम्ही देवची पै झालो. या अभंगाचं 3रं चरण आहे. देवे उचलली स्वकरे मेदिनी तुमचेणी गोणी न उचलवे, हा पाठ आहे. तर मी ज्यावेळेस हस्तलिखितांचा अभ्यास करू लागलो, अनेक जुनी हस्तलिखितं पाहिली, त्यामध्ये मला असं पाहायला मिळलं, देवे उचलली स्वकरे मेदिनी तुमचेणी गोणी न उचलवे, देवे उचललेली स्वभारे मेदिनी तुमचेनी गोणी न उचलवे, देवे उचलली स्वसुखे मेदिनी तुमचेनी गोणी न उचलवे, देवे उचलली स्वकरे मेदिनी तुमचेनी गोणी न उचलवे, देवे उचललेली स्वदाढे मेदिनी तुमचेनी गोणी न उचलवे. आता मी कॉलेजचा पोरगा, मी शिकल्यामुळं मला थोडं माझ्यामध्ये संभ्रम व्हायचा. काय संभ्रम निर्माण झाला, अरे हे खरं आहे, या हस्तलिखितातलं खरं आहे का या हस्तलिखितातलं खरं आहे, यामध्ये मी संभ्रम निर्माण झाला. आणि संभ्रम निर्माण झाल्यामुळं मी विचार करायला लागलो, आपण याच्या तळाशी गेलं पाहिजे आता. मग मी काय केलं, आमच्या श्री गुरु परमेश्वर महाराज इडेशेकरांनी मला त्याविषयी मार्गदर्शन केलं. आम्ही सुरुवातीला दोघांनी मिळून एक काम सुरू केलं. आम्ही जगद्गुरू तुकोबरायांच्या गाथ्याचं शब्दकोश तयार करण्याचं काम सुरू केलं. मग शब्दकोश तयार करण्याच्या कामामध्ये गाथ्यामध्ये 4092 अभंग आलेत आणि 4092 अभंगामध्ये 1,60,774 शब्द आले. मग 1,60,774 शब्दावर आम्ही काम करायला सुरुवात केलं. वेगवेगळे विभाग केले. यामध्ये आम्हाला असं कळायला लागलं, हस्तलिखित पाहायला लागलो की यामध्ये वेगळे, ह्यामध्ये वेगळे. मग त्यामध्ये जास्त रुची निर्माण झाली. रुची निर्माण झाल्यानंतर मी महाराष्ट्रातले अनेक भागामध्ये फिरलो. अनेक वारकरी संप्रदायातले मोठे फडकरी लोक आहेत, त्यांच्या घरी मोठा हस्तलिखितांचा संग्रह आहे की त्यांच्याकडे गेलो, मी हस्तलिखितं पाहिली आणि मग मला असं वाटायला लागलं की माझ्याजवळ सुद्धा अशी हस्तलिखितं पाहिजेत. मग त्यातून मला ते एक भावना निर्माण झाली. आपल्या घरामध्ये पूर्वीपासूनच काही हस्तलिखितं होती. त्यामध्ये ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, भागवत असतील, नामदेव महाराजांचं तीर्थावळीचे हस्तलिखितं प्राचीन काळापासूनचे 200-300 वर्षापूर्वीपासूनचे आपल्या घरात आहेत. यामध्ये मग विचार असा झाला एक दिवस, म्हणजे मला हस्तलिखितं जमा करण्याची वृत्ती केव्हा निर्माण झाली, आता मागचा जो वेळ आहे, टाईम आहे, तोपर्यंत मी फक्त अभ्यास म्हणूनच हस्तलिखितांना पाहत होतो. परंतु एक दिवस असं झालं, मी गाथा कंठस्थ केल्यानंतर महिन्याची पंढरपूरची वारी सुरू केली. महिन्याला मी पंढरपूरला जाणार चालत आणि महिन्याला आळंदीला चालत येणार. मी 3 वर्ष बरोबर चालत महिन्याला जायचो, चालत इकडे यायचो. कधी 5 दिवसात जायचो, कधी 6 दिवसात यायचो, 7 दिवसात, असं मला जसा अभ्यास असेल तसा मी ते चालायचो. फावल्या वेळामध्ये आळंदीत राहायचो, फावल्या वेळामध्ये पंढरपुरात राहायचो. एक दिवस असं झालं, मी आळंदीवरून निघून पंढरपूरला गेलो. पंढरपूरला गेल्यानंतर वारकऱ्याचा पहिला विधी आहे की चंद्रभागे स्नान विधित्वारी कथा समाधान चित्ता सर्व काळ. वारकऱ्याने पंढरपुरात जाऊन पहिलं चंद्रभागेचं दिव्य स्नान करावं. नियमाप्रमाणे आम्ही चंद्रभागेला स्नानाला गेलो आणि स्नानाला गेल्यानंतर आंघोळ बिंघोळ माझं झालं, स्नान झालं. आता मी कपडे बदलण्यासाठी काठावर आलो. तर मला एक घटना घडली अशी माझ्या जीवनामध्ये. एक सद्ग्रस्त ब्राह्मणग्रस्त होते, वृद्ध, 90च्या पुढे त्यांचं वय असेल आणि थरथर कापत एक कापडामध्ये बांधलेलं काहीतरी ते पाण्यात टाकायला आले होते. पण पाण्यात टाकताना सुद्धा एक विचित्र पद्धत, माझ्यासाठी ती विचित्र होती, त्यांच्यासाठी ती एक काहीतरी अनुष्ठान काय असेल त्यांच्या जीवनातलं ते, किंवा तो ग्रंथ ते समर्पित करायला आले होते चंद्रभागेला. मी कुतूहलाने ती एक गोष्ट पाहत होतो. मी ज्यावेळेस ती गोष्ट पाहत होतो तर बाबांनी तो ग्रंथ चंद्रभागेच्या काठावर ठेवला. त्यांनी विधिवत पूजा केली आणि पूजा केल्यानंतर हात जोडले. त्यांच्याबरोबर अजून एक ब्राह्मण होते, ते त्यांची पूजा करत होते त्या ग्रंथाची. मी पाहतोय हे काय करतात. मला असं वाटलं की काहीतरी पद्धत असेल हस्तलिखित ग्रंथ पूजा करण्याची. मग मी अजून जवळ गेलो, हा कोणता ग्रंथ आहे. आता ग्रंथाची माहिती होती, ग्रंथ पाहण्याची उत्सुकता होती. ग्रंथ पाहायला गेलो. ग्रंथ पाहायला गेल्यानंतर मी पाहत होतो काय, हे जगद्गुरू तुकोबरायांची 250 वर्षापूर्वीची हस्तलिखित गाथा त्यांच्याकडे होती. मला विशेष वाटलं, वा वा वा, आपल्याला गाथा पाहायला 250 वर्षापूर्वीचं हस्तलिखित मोडीलिपीतलं मला पाहायला मिळालं. मला भारी वाटलं, वाव काय हस्ताक्षर आहे. बाबा काय करताय, मी विचारलं, नमस्कार केला. हा मी पाया पडू का म्हणलं, पडा म्हणले. मग तितकं बोलणं झाल्यानंतर मी त्यांना विचारलं, बाबा या हस्तलिखिताचं काय करणार आहे तुम्ही.
पोरा म्हणले त्यांनी मला थोडं काय केलं, असं तिरस्काराच्या नजरेने त्यांनी माझ्याकडे पाहिलं, एकदम असं डोळे वटून पाहिलं. म्हणलं मी काय मला वाटलं माझं काहीतरी चुकलं, आपण बोलायला नव्हतं पाहिजे असं. परत मी दर्शन घेतलं. बाबा मला वाटलं की त्यांना माझं बोलणं ऐकू आलं नाही. मी म्हणालो, बाबा तुम्ही काय करणार आहे, तुला काय करायचं आहे? मी थोडं घाबरलो. मी काय झालो, घाबरल्यानंतर म्हणलं, मी त्यांना परत धाडसाने विचारलं, तुम्ही काय करणार आहे? म्हणले, ऐक बुवा, त्यांचे शब्द तुम्हाला सांगतो मी, ऐक बुवा, हा हस्तलिखित ग्रंथ माझ्या पूर्वजांपासून आलेला आहे. आज माझ्या वंशामध्ये कोणीच राहिलेलं नाही. मग असं म्हटल्यानंतर मी त्यांना लगेच म्हणलो, बाबा तुम्ही आता याचं काय करणार आहे? म्हणले, हा ग्रंथ आता मी चंद्रभागेला समर्पित करणार आहे. मला लवकर कळालं नाही. चंद्रभागेला समर्पित करणार म्हणजे काय करणार? चंद्रभागेला समर्पित करणार म्हणजे म्हणले मी आता ग्रंथ हा पाण्यात सोडून देणार आहे. मी त्यांना विचार, बाबा तुम्ही हा ग्रंथ पाण्यात सोडून देणार आहे, तुम्ही मला द्या. तुम्ही काय करणार आहे? पाण्यातच सोडून देणार आहे ना, मला द्या म्हटल्यानंतर ते म्हणले, ए बुवा ऐक, हा ग्रंथ मी यज्ञकुंडात टाकेल, त्याचं भस्म करून कपाळाला लावेल, नाही तर या इंद्रायणीला आता त्याला जलसमाधी, या चंद्रभागेला या ग्रंथाला जलसमाधी देईल, पण हा ग्रंथ मी कोणालाच देणार नाही. मी कपडे बिपडे बदलली, त्यांना नमस्कार केला. माझ्या समोर त्या सद्ग्रस्ताने तो 250 वर्षापूर्वीचा गाथा पाण्यात टाकला, चंद्रभागेच्या पाण्यात टाकला, एक पान करून टाकला. विशेष म्हणजे सांगतो तुम्हाला, मला असं वाटत होतं ते टाकतील, ते निघून गेल्यानंतर मी तो गाथा घेऊन येईल परत, परंतु त्यांनी पान बुडून तो गाथा चंद्रभागेमध्ये विसर्जित केला. आता मला ते जास्त दुःख झाल्यासारखं झालं, आणि दुःख झाल्यानंतर माझं वृत्ती थोडं उदास झाली. माझ्या अंतकरणात अशी भावना आली, माझं काहीतरी चुकतंय. का चुकतंय? मी जर जगद्गुरू तुकोबरायांचा गाथा कंठस्थ केलाय, आणि जगद्गुरू तुकोबरायांचा गाथा मला कंठस्थ आहे, आणि जगद्गुरू तुकोबरायांचे अक्षर माझ्याजवळ येत नाही, म्हणजे माझं काहीतरी चुकतंय. मग मला काहीतरी वाटलं चुकतंय म्हटल्यानंतर मी घरी आलो, आमच्या मठामध्ये आलो पंढरपूरला आल्यानंतर मी 1-2-3 जाणकार विद्वानांना विचारल्यानंतर ती म्हणाले, जाऊ दे आता असं होत असणार आहे, चालणार आहे. पण माझी काय होत नव्हती, उदासीनता जात नव्हती. म्हटल्यानंतर आमचे कारभारी मठामध्ये एक आळंदी पंढरपूरचे महिना वारकरी होते, त्यांचं नाव होतं दत्तोबा महाराज गारगोटे. यांच्याजवळ एक तीर्थावळीचं प्राचीन हस्तलिखित होतं, त्यांना वारकरी परंपरेमध्ये ते मिळलेलं होतं. मी आता 2-3 दिवस राहिलो, मी कोणाबरोबर बोललो नाही, एकदम शांत. मी का शांत आहे म्हणून ते मला विचारायला आले, देवेंद्र का तू शांत आहे? मी म्हणलं, बाबा असं झालंय बाबा माझ्याबद्दल. म्हणजे नाराज होऊ नको, हस्तलिखित मिळतील, काय आपलं भाग्य नव्हतं आपल्याकडे जगद्गुरू तुकोबरा येणार, परंतु मग काय करतो, माझ्याजवळ हे प्राचीन हस्तलिखित आहे, हे तुला ठेव. मग माझ्या अंतकरणात विचार आला, काय तुकाराम महाराज आपल्याकडे येत नाही, आपल्याजवळ आता नामदेवराय आलेत. काय आले? नामदेवराय. मग आपलं काम अजून व्याप्ती वाढली. मग आपल्याला तुकाराम महाराजांपासून काम करायचं नाही, आता आपल्याला ज्ञानोबरायांपासूनचं काम करायला लागणार आहे. म्हणून मग माझ्या अंतकरणाला थोडं समाधान आलं. पहिलं गाथा गेल्याचं दुःख होतंच, परंतु मला आता नामदेवरायांचं तीर्थावळी मिळाली, मला समाधान वाटलं, आणि समाधान वाटून मी घरी आलो. घरी आल्यानंतर मी कीर्तनाला जायचो, कोणाकडे जुने ग्रंथ असतील त्यांच्याकडे पाहायचो, मग विचारायचो, अहो हे तुम्हाला ग्रंथ द्यायचे आहेत का? कोणी म्हणायचं, काय आमच्याकडे कोणी वाचत नाही, घेऊन जा. मग मला तो छंदच लागला. असं मी आता 1,500 ग्रंथ जमवले. एका ग्रंथाची वेगवेगळी कहाणी आहे महाराज. आता कधी मी 15-20 दिवसापूर्वी मंडईमध्ये गेलो होतो पुण्यामध्ये, आणि पुण्याच्या मंडईमध्ये एक रद्दीचं दुकान होतं. त्या रद्दीच्या दुकानामध्ये मी एक ग्रंथ पाहिला. मी म्हणलं, बाबा कितीला देणार? ते म्हणले, पहा, किलोच्या भावात त्यांनी मला ग्रंथ दिला, की ज्याची आज किंमत आपण दोघंही करू शकत नाही. त्यांनी तो कितीच्या भावात दिला मला? रद्दीच्या भावात ग्रंथ दिला. मग एकदा काय चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये मला कमीत कमी 30-35 हस्तलिखितं सापडली. इंद्रायणीच्या काठावर पुंडलिकरायांचं मंदिर आहे, त्या पुंडलिकरायांच्या मंदिराच्या पाठीमागं मला 2-3 हस्तलिखितं सापडली. मी कीर्तनासाठी वाईला गेलो असता, वाईमध्ये मला त्या काठावर, वाईला कृष्णामाई आहे, त्या कृष्णामातेच्या काठावरती मला 2-3 हस्तलिखितं सापडली. मग मला वाटलं आता आपण यामध्ये काम करायला सुरुवात केलं पाहिजे. मग मी आप्पा बळवंत चौकामध्ये एक रानडे म्हणून आहेत,
ते संस्कृतचे मोठं दुकान आहे त्यांच्याकडे गेलो असता म्हणले तुमच्याकडे काही हस्तलिखित आहेत का. त्यांच्याकडे मला कमीत कमी 100-200 हस्तलिखितं मिळाली आणि त्यांनी मला ती हस्तलिखितं दिली. त्या रानड्यांनी मला 200 हस्तलिखितं दिली की ज्याची आज किंमत कोणीच करू शकत नाही. पण त्यांनी माझ्या प्रेमापोटी मी हे गुरुकुल चालवतो या पोटी की हा एक ग्रंथसंग्रह एका योग्य व्यक्तीच्या जवळ जाईल या पोटी त्यांनी मला ही हस्तलिखितं दिल्यानंतर मी असं करत संपूर्ण भारतातून भूतान, श्रीलंका, अंदमान, निकोबार इकडून मी काही 1-2 अशी छोटी हस्तलिखितं जमा केली. इथपर्यंत मी असा छंद जोपासला आणि इथपर्यंत मी हे ग्रंथसंग्रह केला. मग कोणाकडे जुने ग्रंथ असायचे की जे आता शिळा प्रेसवर पूर्वी ज्यावेळेस हस्तलिखितं करणं बंद झालं, इंग्रजांचा वेळ आला, टाईम आला, छापखाने तयार झाले, उत्क्रांती झाली, छापखाने तयार झाले, छापखान्यावर ग्रंथ तयार झाले. मग ते दगडी शिळा प्रेस असायचे, शिळा प्रेसवर छापलेले ग्रंथ असे आपल्याकडे आता आपल्या संग्रहामध्ये 10,000 जुने ग्रंथ म्हणजे शिळा प्रेसवर छापलेले इतर असे आता तुम्ही इथे पाहताय सगळं असे 10,000 ग्रंथाचा संग्रह वैयक्तिक माझा 10,000चा ग्रंथसंग्रह आहे छापील ग्रंथांचा आणि 1,500 हस्तलिखित आहेत. त्यामध्ये ताम्रपट, भुजपत्र, ताडपत्र, शारदा लिपीतली मोडीपत्र, त्यानंतर शिवाजी महाराजांच्या वेळेसचे झालेले पत्रव्यवहार, आमच्या निढाळकर कुटुंबामध्ये झालेले पत्रव्यवहार, गोऱ्याला असलेले श्री गुरु धर्माजी महाराज गोरेकर यांच्याबरोबर आणि आपल्या कुटुंबाबरोबर झालेले पत्रव्यवहार, त्यांनी आमच्या कुटुंबाला दिलेली गाथा, भागवत, ज्ञानेश्वरी, श्रीमद भागवताचं काही हस्तलिखितं असे मला मिळत गेले. मग मी याच्यातून मला असं वाटलं की आता हे वारकऱ्यांचं धन आहे आणि हे वारकऱ्यांचं धन आपण जपलं पाहिजे, म्हणून मी हे कार्य करू लागलो. बघा, वारकरी वाङ्मय आणि त्याचा इतिहास त्याबद्दल काय सांगाल? वारकरी वाङ्मय, वारकरी संप्रदाय हा वारकरी संतांवर अवलंबून आहे आणि ज्या वारकरी संतांनी वाङ्मय केलं त्या वाङ्मयामध्ये सर्वप्रथम मराठीचं वाङ्मय तयार झालं. तर असं म्हणतात मराठी वाङ्मयामध्ये मुकुंदराजांनी विवेकसिंधू पहिला निर्माण केलं, परंतु वारकरी संप्रदायामध्ये नामदेवराय आणि ज्ञानोबाराय हे सुरुवातीच्या काळातील संत आहेत की ज्यावेळेस की नामदेवरायांच्या वाङ्मयावर हस्तलिखितामध्ये प्रत्येक हस्तलिखिताची एक खूबी सांगतो तुम्हाला. हस्तलिखितांमध्ये शेवटच्या पानावर लेखकाचं नाव आणि हा ग्रंथ कधी पूर्ण झाला याची तारीख असते. तर त्या दोन्ही वाङ्मयामध्ये ज्ञानेश्वरीवर तारीख आहे. कोणती तारीख आहे? शक आहे. शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. 1212 मध्ये 1212 मध्ये शके 1212 मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. म्हणजे हा आता तो वारकरी संप्रदायातील सर्वप्रथम प्राचीन हस्तलिखित ग्रंथ इथून सुरुवात झाला. ती ज्ञानोबारायांचा आणि नामदेवरायांचा कालखंड हा वारकरी वाङ्मयाचा मूर्तमेढ आहे, पाया असं मानलं जातं. कारण की बहिणाबाई सांगतात की ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. पाया रचना म्हणजे पाया रचत असताना जसं दगड गोटे लागतात तसं संप्रदायाचा पाया निर्माण होण्यासाठी ग्रंथनिर्मिती अत्यावश्यक होती. मग ग्रंथनिर्मिती ज्ञानोबारायांनी 4 लोकांसाठी केली. कोणासाठी? 4 लोकांसाठी. कोणकोणत्या? अमृतानुभव, ज्ञानेश्वर महाराजांची ग्रंथसंपदा ऐका. वाङ्मयामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची ग्रंथसंपदा फार मोठी आहे. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65, ज्ञानोबारायांचा गाथा, हरिपाठ आणि वशिष्ठ गीता. ही वशिष्ठ गीता आता सध्या लुप्त आहे, ती कोणाकडे नाही. असतील तरी संप्रदायरूप कोणी त्याला तितकी मान्यता देत नाही की आता हा ग्रंथ आहे याचं पारायण केलं पाहिजे. ते माझ्या तरी माहितीत नाही. सध्या माझ्या संशोधनात तो विषय आहे. मी अनेक ठिकाणी त्याची हस्तलिखित पाहतोय पण मला मिळत नाहीत ती हस्तलिखित. मग ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली तर ती कोणासाठी? हरिपाठ लिहिला कोणासाठी? चांगदेव 65 लिहिली कोणासाठी? आणि अमृतानुभव लिहिला कोणासाठी? हरिपाठ लिहिला सर्वसामान्य लोकांसाठी. ज्ञानेश्वरी लिहिली साधकांसाठी.
चांगदेव 65 लिहिली चांगदेवासारख्या योग्यासाठी, अमृत अनुभवलेला सिद्धपुरुषांसाठी. असं असं हे ज्ञानेश्वर महाराजांनी हे वाङ्मय निर्मिती केली. आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी हस्तलिखित ग्रंथाची सुरुवात केली. पण ज्ञानेश्वर महाराजांची मूळ ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या जवळ ठेवली. पहा, हा मोठा उज्ज्वल आणि झज्वल इतिहास आहे. त्याच्यात काय झालं, ज्ञानेश्वर महाराजांनी हस्तलिखित जे सच्चिदानंद बाबांनी केलेलं होतं ते सच्चिदानंद बाबांचा हस्तलिखित ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं. कधी? ज्ञानेश्वर महाराज समाधीला बसले. ज्ञानेश्वर महाराज समाधीला बसल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढे 2 समया लावलेल्या आहेत आणि त्या समयाला काही तूप वाती नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या त्या समोर समया ठेवल्यानंतर त्याच्या पुढे रत्नदीपक कसले रत्नदीपक ठेवले आणि रत्नदीपक ठेवल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना आसनावर बसवलेलं आहे. आणि आसनावर बसवल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना विचारतात, महाराज आता तुमची काय इच्छा आहे? ते म्हणजे माझी ज्ञानेश्वरी पुढे ठेवा. मग पुढे ठेवल्यानंतर विचारलं, ज्ञानेश्वरी पुढे ठेवा म्हणताय, पण ज्ञानेश्वरी कशी ठेवा? म्हणजे नाही उघडी करून ठेवा, झाकून ठेवू नका. कशी नका ठेवू? झाकून नका ठेवू. ज्ञानेश्वर महाराजांपुढं असलेली ज्ञानेश्वरी उघडी आहे. उघडी ज्ञानेश्वरी ठेवली आणि उघडी ठेवून म्हणले कोणता अध्याय वाचायचा आहे? ज्ञानेश्वर महाराज म्हणले आवडीचा काढिला अध्याय 9वा. ज्ञानेश्वर महाराजांना 9वा अध्याय आवडतो बरं का. तो 9वा अध्याय काढला आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढे ठेवला. ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ झाले आणि त्या ज्ञानेश्वरीवरून इतर लोकांनी ज्ञानेश्वऱ्या उतरून घेतल्या. ज्या लोकांनी उतरून घेतल्या त्या माणसांचा अशी परंपरा निर्माण झाली. मग ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मय त्याच वेळेस नामदेव महाराजांच्या कुटुंबामध्ये नामदेव महाराजांनी प्रतिज्ञा केली की 1 कोटी अभंग करेल. त्यांच्या कुटुंबातील अभंग निर्मिती, त्यानंतर चोखोबराया असतील, सावता महाराज असतील, गोरोबा काका असतील, संत सेना महाराज असतील, त्यामध्ये नरहरी सोनार असतील, अशा अनेक संतांचं वाङ्मय त्या एका काळामध्ये निर्माण झालं. कोणत्या? ज्ञानोबरायांच्या. आणि ज्ञानोबरायांच्या काळानंतर ज्ञानेश्वरीमध्ये अनेक काय झालं, ओघ गेला, मुघलांचं आक्रमण झालं, यवनी सत्ता वाढली. ज्ञानेश्वर महाराज स्वतः म्हणतात राजे भ्रष्ट यवन झाले. काय झाले? राजे भ्रष्ट झाले. कशामुळे? यवनी सत्तेमुळे. मग कालांतराने हस्तलिखित दुर्मिळ होत गेले. ज्ञानेश्वरीच्या अनेक प्रतिलिपी तयार झाल्या. ज्ञानेश्वरीच्या प्रतिलिपी तयार झाल्यानंतर ही ओवी खरी, ही ओवी खोटी. मग माझ्यासारखा कोणी यायचा, ज्ञानेश्वरीमध्ये 2 अक्षर आपल्या मनाचीच वाढवायचा. माझ्यासारखा कोणी दुसरा यायचा, ती घातलेली अक्षर कमी करायचा. असं काय झालं? विसंगती निर्माण झाली. आणि विसंगती निर्माण झाल्यामुळं नवीन जे लोक साधक यायचे, मग आता खरं कोणतं वाङ्मय आहे, खोटं कोणतं वाङ्मय, हा त्यामध्ये संभ्रम व्हायला लागला. आणि संभ्रम झाल्यामुळे हा प्रश्न एकनाथ महाराजांना कळला. मग एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं. आणि एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केल्यानंतर एकनाथ महाराज सर्व जगताला शपथ घातली, ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी, त्याने अमृताचे ताटी जाण नरोटी ठेवली. आता मी ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलेलं आहे. आता कोणी जर ज्ञानेश्वरीमध्ये भेसळ केली तर त्यांनी काय केलं? अमृताच्या ताटावरती नरोटी म्हणजे काय? नारळाची कवटी असते ना, ती म्हणजे ते नारळाची कवटी ठेवली. ते नारळाचा कापूस निघतो ना, ते पिंजून निघतं, ते ठेवलं. किती दुर्भाग्य माणसं म्हणले. आणि ज्यावेळेस एकनाथ महाराजांनी अशी शपथ घातली त्या दिवसापासून ज्ञानेश्वरीमध्ये होणारी भेसळ थांबली. मग आता आला ज्ञानेश्वर महाराजांनंतर एकनाथ महाराजांचा कालखंड. एकनाथ महाराजांच्या कालखंडामध्ये एकनाथ महाराज जागीरदार होते, सार्वभौम. आणि सर्वात श्रीमंत संत वारकरी संप्रदायातले असतील तर कोण? एकनाथ महाराज. मग त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अनेक हस्तलिखितांची निर्मिती केली. म्हणजे वारकरी संप्रदायाला दिलेलं मोठे ठेव ती एकनाथ महाराजांजवळ जास्त आहे, की ज्यांनी भावार्थ रामायण, त्यानंतर श्रीमद भागवतावरची गाथा असेल, त्यांचा एकनाथ महाराजांचा गाथा, हस्तामलक टीका, अनेक त्यांचे ग्रंथ, रुक्मिणी स्वयंवर, असे अनेक चतुश्लोकी भागवत, हरिपाठ असेल, अनेक वाङ्मय नाथ महाराजांनी विपुल प्रमाणात तयार केलं. भावार्थ रामायणाच्या 40,000 ओव्या. किती? 40,000 ओव्या. सर्वसामान्य माणसाच्या कक्षेच्या पलीकडची गोष्ट आहेत महाराज. आपण विचार करू शकत. इतकं विपुल मोठ्या प्रमाणातलं वाङ्मय
नाथ महाराजांनी आपल्या जीवनामध्ये तयार करून ठेवलं. नाथ महाराजांच्या नंतर वारकरी संप्रदायामध्ये जे महत्त्वाची माणसं आली त्यामध्ये तुकोबराय आहेत बरं का. तुकाराम महाराजांनी उरले ते शेवटी लावी तुका, म्हणजे नामदेवरायांनी 1 कोटी अभंग केल्याचं तयार करण्याची शपथ घेतली. त्या जन्मामध्ये शक्य झालं नाही. 96 कोटी अभंग तयार झाले. मग नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवी पांडुरंगे येऊन या. देहुला तुकाराम महाराजांचा अवतार झाला. नामदेवराय आणि भगवंत स्वप्नात आले आणि स्वप्नात येऊन तुकाराम महाराज, आता माझं जे अर्धवट राहिलेलं कार्य आहे हे तुम्हाला करावं लागतंय. मग तुकाराम महाराजांनी सांगितलेले काम करावे, कवित्व वाऊगे निमित्त बोलू नये, प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लावी तुका. मग तुकोबारायांनी 4 कोटी अभंग तयार केले. किती? 4 कोटी अभंग. जगद्गुरु तुकोबारायांनी 4 कोटी अभंग लिहिल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांच्या शिष्य परंपरेमध्ये निळोबा महाराज आहेत, बहिणाबाई आहेत. या दोघांचं वाङ्मय वारकरी संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणात झालं. त्यानंतर कचेश्वर ब्रह्म आहेत. जगद्गुरु तुकोबारायांची संपूर्ण गाथा संताजी महाराज तेली जगनाडे की ज्यांची सुदुंबऱ्याला समाधी आहे त्यांनी लिहिली. अनेक जगद्गुरु तुकोबारायांचं वाङ्मय आत्ता सध्या उपलब्ध आहे. उपलब्ध झाल्यानंतर शिष्यांनी वाङ्मय केलं. शेवटचा दुवा म्हणजे निळोबाराय आहेत. निळोबारायांनी जगद्गुरु तुकोबारायांचं वाङ्मय त्यांच्या आशीर्वादाने निर्माण केलं आणि वारकरी संप्रदायामध्ये त्यानंतर वाङ्मयी प्रक्रियेमध्ये हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो आकाजी, काय की वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबारायपासून निळोबारायपर्यंत जेवढे संत झाले तेवढ्याच संतांचं वाङ्मयी चरित्र गायलं जातं, कीर्तनात सांगितलं जातं, पठण पाठण अभ्यास तेवढ्याच लोकांचा होतो. त्यानंतर झालेले संत साधू महात्मे म्हणून पूजा केली जाते. वाङ्मयी चरित्र म्हणून वारकरी संप्रदायामध्ये त्या लोकांच्या वाङ्मयाला तितकं महत्त्व नाही. प्राचीन काळामध्ये आपले हस्तलिखित तयार करण्याची नैसर्गिक प्रक्रिया काय होती किंवा त्याला जोपासलं कसं जातं आणि त्याचा समाजाला आज फायदा काय होतोय? वा, प्राचीन काळामध्ये हस्तलिखित तयार होत असताना हस्तलिखित ज्याच्यावर तयार करायचं आहे तो कागद महत्त्वाचा आहे. कागदच नसेल तर हस्तलिखित निर्माण होणार नाही. कागद, शाई आणि लेखनिक ह्या 3 हस्तलिखित तयार होताना 3 महत्त्वाचे दुवे आहेत की ज्याच्यामध्ये कागद असा पाहिजे की जो पूर्वी कागद जो तयार व्हायचा तो झाडाचा भुस्सा करायचे आणि भुशापासून तो लगदा करायचे, भिजत ठेवायचं तो भुस्सा आणि भिजत ठेवून त्याची प्रक्रिया करून त्याच्यापासून हा कागद तयार व्हायचा. त्याला भारतीय मेड कागद म्हणजे भारतामध्ये तयार झालेला कागद होता. महाराष्ट्रामध्ये असा कागद 2 ठिकाणी तयार व्हायचा. एक म्हणजे पुणे जिल्ह्यातील जुन्नर गाव, त्या जुन्नर गावामध्ये कागद तयार व्हायचा. त्याला आत्ता म्हणजे तो कागद ज्या लोकांकडे आहे तो कागद जुन्नरी कागद म्हणून ओळखला जातो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की कागदानंतर अत्यावश्यक आहे शाई. एक वेळ कागद टिकू शकतो पण कागदावर निर्माण होणारी शाई ती सर्वात महत्त्वाची आहे. शाईच नसेल तर कागद उपयोगाचा आहे का? रिकाम्या कागदाला कोण किंमत देतो? रिकाम्या कागदाला किंमत नाही, शब्दाला किंमत आहे. मग शब्द ज्या साह्याने कागदावर उमटणार आहे ती म्हणजे शाई. आता शाई जुन्या पद्धतीमध्ये कशी तयार करायची तर तिळाचं तेल घ्यायचे आणि त्या तिळाच्या तेलाचे दिवे लावायचे आणि दिवे लावून त्याची काजळी धरायची आणि ती काजळी धरून ती काजळी काढायची आणि ती काजळी काढून त्यामध्ये आस्मिन तारा टाकायची. आस्मिन तारा असं टाकून ती काजळी काढायची. त्या वाटीला काजळी यायची, दिवा खाली लावायची आणि दिवा खाली लावल्यावर उलटी वाटी त्याच्यावर ठेवायची आणि ती काजळी धरायची आणि काजळी धरल्यानंतर ती काजळी काढायची. पाण्याबरोबर ती काजळीचं बरोबर एकत्र मिश्रण करायचे आणि मिश्रण करून शाई तयार करायची. ती शाई अशी होती की ती शाईवर जर आपण लिहिलं आणि बादलीभर पाणी आणून टाकलं तर ती शाई हलत नव्हती.
आत्ता आपल्याकडे असे काही ग्रंथ आहेत, तुम्ही जर ती पाण्यात जरी टाकली, मी स्वतः प्रयोग केला, माझ्याजवळ असे काही ग्रंथ आहेत की ती पाण्यात टाकलं तरी त्याची शाई हालत नाही. मी हस्तलिखितं तयार केली, आता नवीन काम आम्ही सुरू केले हस्तलिखितं तयार करण्याचं. आता अशी शाई आहे की पाणी जरी टाकलं तरी शाई हालत नाही. अशी शाई पूर्वी होती. त्या शाईपासून हस्तलिखितं तयार करायची. दुसरी गोष्ट, कागद चांगला आहे, शाई चांगली आहे, परंतु त्याला लिहायला पेन पाहिजे ना. मग पूर्वी पेन म्हणजे काय करायचे, बोरू. आता बोरू तयार करत असताना कळकाच्या बांबूपासून बोरू तयार करायचे. कशापासून? कळकाच्या बांबूपासून. मग ते बोरू तयार तुम्हाला आता अँगल कोणता वापरलेला आहे तो अँगल तुम्हाला एकदा ठरवावा लागायचा आणि ठरवून लिहायला सुरुवात करायची. तो इतके अक्षर बारीक काढायचे माणसं पूर्वीच्या. आणि सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पूर्वी कागद तयार करणं हे खर्चिक काम, हे सर्वसामान्य माणसाला न जमणारं काम. मग ते काय करायचे, जो धनिक माणूस आहे तोच हे काम करू शकायचा. मग पूर्वीची जी हस्तलिखित आहे, कमी पानामध्ये जास्त लिखाण झालं पाहिजे. काय? कमी पानामध्ये जास्त लिखाण झालं पाहिजे. बारीक अक्षर काढायचे, ओळी सोडून नाही. आणि तुम्हाला सांगतो, हस्तलिखित तयार करण्याची एक विशिष्ट पद्धत काय आहे, माप आखायचे आणि माप आखल्यानंतर ओळीवर दाबायचे आणि दाबल्यानंतर ते पान त्यामध्ये ठेवणार, रेषा मारून घेणार आणि रेषा मारून घेतल्यानंतर पहिल्या ओळीमध्ये जर 40 शब्द असतील तर ग्रंथ पूर्ण होस्तोपर्यंत 40च शब्द लेखन करणारा लिहिणार, एक कमी नाही आणि जास्त नाही. दुसरं, जर 9 ओळी असतील एका पानामध्ये तर ग्रंथ समाप्त होईपर्यंत 9च ओळीमध्ये ग्रंथ लिहिणार, त्यामध्ये एक कमी नाही आणि जास्त नाही. हा हस्तलिखित लिहिण्याचा काटेकोर पाळलेला पूर्वीचा नियम होता. मग शाई तयार करायची, लेखनिक लिखाण करायचा. लेखनिक आणि लिखाण केल्यानंतर तो काळजीपूर्वक लिहायचा. काय करायचा? एक टाकी लिखाण म्हणायचं. कशाला? एक टाकी लिखाण. आमच्याकडे सज्जनगडाचे स्वामी समर्थ महाराजांचा हस्तलिखित आहे. तर त्या हस्तलिखितामध्ये एक टाकी लिखाण आथपासून इथपर्यंत जैमिनी अश्वमेध आमच्याकडे आहे, कुठेच खाडाखोड नाही. आमच्याकडे भावार्थ रामायण हस्तलिखित 300 वर्षापूर्वीचं आहे. ते आम्हाला हस्तलिखित कळवण, म्हणजे सप्तशृंगी गड आहे ना, त्या गडाच्या खाली कळवण म्हणून गाव आहे, त्या कळवण गावामध्ये आम्हाला मिळालं. त्या सद्ग्रस्तांनी आम्हाला ते हस्तलिखित दिलं. ते हस्तलिखित कमीत कमी 325 वर्षापूर्वीचं हस्तलिखित आहे. अथपासून इथपर्यंत एकही चूक नाही, एकही खाडाखोड नाही. त्याला एक टाकी लिखाण म्हणायचे. काय? लिहिणाऱ्याची खूप जबाबदारी की कसं तुम्ही लिहिताय. बरं, आता हे वाङ्मय तयार झालं, वाङ्मय तयार झालं, करणाऱ्यांनी करून ठेवलं, याचा सर्वसामान्याला उपयोग काय? वाङ्मय निर्मिती ही विद्वान लोक करत असत आणि त्याचा उपभोग हे त्यांचा शिष्य परिवार घ्यायचे. कोण? त्यांचा शिष्य परिवार. हस्तलिखितांमध्ये जे गूढ ज्ञान दडलेलं आहे ते आपल्यासारखे सर्वसामान्य साधक विद्यार्थी वर्ग त्यावर संशोधन करतो आणि संशोधन करून जगाला न माहिती असलेल्या गोष्टी हस्तलिखितांद्वारे जगाला कळतात. म्हणजे आमच्याकडे 4 प्रकारच्या ज्ञानेश्वऱ्या हस्तलिखित आहेत. आम्ही ज्यावेळेस ज्ञानेश्वरीवर विचार करत होतो, आमच्या लक्षात आलं 4ही ज्ञानेश्वरींचे पाठभेद भिन्न आहेत. हस्तलिखितांचा मुख्य उद्देश तो पाठभेद पाहण्यासाठी असतो. दुसरी गोष्ट, हस्तलिखित ही किती जुनी आहेत यावर त्याचं ठरलं जातं की कोणत्या लिखितांना किती महत्त्व द्यायचं, कोणचं हस्तलिखित कोणाच्या परंपरेतील आहे, कोणतं हस्तलिखित की त्याची आता सध्या स्थिती काय आहे याला खूप किंमत दिली जायची. आणि सर्वसामान्य साधक त्याला ज्या अँगलने पाहतो त्या अँगल तो विचार हस्तलिखित त्याला देतं. हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. ज्या दृष्टीने आपण हस्तलिखितांकडे पाहतोय ती दृष्टी हस्तलिखित आपल्याला देत असते. आणि हस्तलिखितांवर काम करणारे जगात अनेक लोक आहेत. किती आहेत? अनेक लोक आहेत. पण हस्तलिखितांवर काम सुरू होतं
काय होतं? सुरू होतं. सुरू होतं, पण कडेला लवकर जात नाही. माणसाचं आयुष्य जातं. काय जातं? आयुष्य निघून जातं. कारण की का समुद्राचं पाणी आपण मोजायला गेलो तर किती दिवस लागतील? मोजू शकत बादलीने मोजायला गेलो, कशाने? बादलीने मोजायला किती दिवस लागतील? अशक्य अशक्य गोष्ट आहे ना बादलीने मोजणं. तसं आहे ते संतांचं वाङ्मय म्हणजे एक समुद्र आहे आणि त्या समुद्रातून आपण बादली बादली मोजलो तर आपण किती दिवस लागू? तसं आहे संतांचं वाङ्मय म्हणजे एक एक प्रमेय आहे. त्यांचं एक एक शब्द तयाचे बिसाट शब्द आत्मानुभूतीचे शब्द आहेत संत महात्म्यांचे. ते आपण संशोधनाच्या हस्तलिखित सर्वात महत्त्वाचं काम करतात. काय? संशोधनाचं, की जेणेकरून अज्ञान लोकांना ज्ञानी मार्गाला आणतं. हस्तलिखित म्हणजे न समजणारी गोष्ट, लुप्त होत चालणाऱ्या गोष्ट हस्तलिखित पुढे आणतं. आता परिस्थिती अशी झाली, चुकीचा इतिहास लोक सांगू लागले, चुकीच्या प्रक्रिया सांगू लागले, चुकीचे अभंग म्हणू लागले. हस्तलिखित काय करतात? शिवाजी महाराजांचं चरित्र जगासमोर आलं. कशामुळे? जुन्या हस्तलिखितांमुळे, जुन्या पत्रव्यवहारांमुळे. पत्रव्यवहार नसतील, जुने पत्र नसतील तर महाराजांचं चरित्र आता नव्या स्वरूपाने जगापुढे यायला लागलं. का? पत्र मिळू लागले, जुने अभ्यासक निर्माण झाले, हस्तलिखितांवर काम करणारी माणसं तयार झाली आणि हस्तलिखितांवर काम करणारी माणसं तयार झाल्यामुळं हस्तलिखितांना नवसंजीवनी आली. आणि आता हस्तलिखित इतकं समाजाला देतात की त्याची किंमत समाज कधी करू शकत नाही. फक्त त्याला जोपासणारा आणि जाणणारा माणूस त्याच्याजवळ सध्या उपलब्ध नाही. हे आमच्याजवळ असलेली शोकांतिक आहे. सर्वसामान्य लोकांना ज्या लोकांनी हस्तलिखित तयार केली त्यांचं आयुष्य गेलं महाराज हस्तलिखित बनवण्यासाठी. 10-10 वर्ष 5-5 वर्ष सलग काम चाललं. त्यावेळेस हस्तलिखित तयार झाली. साधक लोकांनी त्याचा उपभोग घेतला पाहिजे. मी असं म्हणतो त्या लोकांनी कष्ट करून आपल्यासाठी तयार केले. तुकाराम महाराजांचा एक शब्द प्रमाण खूप महत्वाचं आहे. कायते निनते होते मागे ऋषी आधार लोकांशी ग्रंथ केले. ग्रंथ हस्तलिखित हा समाजाच्या संस्कृती टिकवण्याचा एक मोठा आधार आहे. आणि जर आधाराला वाचूनच आपण जीवन जगलो तर आपल्याला काही किंमत नाही बरं का. म्हणून संस्कृतीचा, धर्माचा, तत्वज्ञानाचा आधार म्हणजे हस्तलिखित आहे. म्हणून हस्तलिखित आपल्या जीवनामध्ये मोठी क्रांती घडवून आणतात. हाच क्रांती घडवणं हाच हस्तलिखितांचा असलेला समाजाला उपयोग आहे. आज आपण बघतो की हस्तलिखित बाहेरील देशात कवडीमोल भावात विकली जातात. तर त्याचा समाजाला काय नुकसान होत आहे? हो का. हस्तलिखितांचा कालखंड जर आपण पाहिला तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांपासून निळोबारायापर्यंत आहे. निळोबारायानंतर परकीयांचं आक्रमण महाराष्ट्रावर, भारतावर झालं. मग काय पूर्वीच्या लोकांनी काय केलं? एकतर हस्तलिखिताची जाण नाही, ज्यांना जाण आहे त्यांच्याकडे हस्तलिखित नाहीत. मग काय झालं? ज्यांच्याकडे हस्तलिखित आहे, ज्यांना ज्ञान नाही, त्यांनी काय केलं? ती इंग्रजांना दिली. इंग्रजांना त्याचं ज्ञान होतं. ही काय आहे हे. इंग्रजांनी ती आपल्या देशात नेऊन ठेवली. मी माझ्या जीवनामध्ये 18 देश पाहिले आत्तापर्यंत. 17-18 देशामध्ये मी फिरलो. अनेक मी संग्रहालय पाहिलं. मी ती संग्रहालय पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं की बुवा आपल्या देशामध्ये ऋषीमुनींनी केलेली हस्तलिखित तिथे आहे. त्या लोकांना त्याचा काही उपयोग नाही महाराज. शोपीस म्हणून ठेवलेली त्यांनी संग्रहालय. कितीतरी अशी हस्तलिखित धूळ खातात त्या संग्रहालय. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. फायदा त्या देशांना झाला, नुकसान आपल्या देशाचं झालं. काय नुकसान झालं? जागतिक असलेला वारसा आपण पैशापोटी, प्रलोभनापोटी, अज्ञानापोटी विकला आणि आपण एका उज्ज्वल संस्कृतीचे वारसदार आहोत हे आपण विसरून गेलो. आपण एका उज्ज्वल संस्कृतीचे वारसदार असून आपण आपलं वाङ्मय, तत्वज्ञान विकल्यामुळं नवीन येणाऱ्या साधकांना जी ज्ञानामध्ये भर पडणार होती ती हस्तलिखितांमुळे, विकलेल्या हस्तलिखितांमुळे पडत नाही.
हा त्या मध्ये असलेला सगळ्यात मोठा असलेलं नुकसान आहे पहा. आणि ते नुकसान सर्वसामान्य पद्धतीने भरून न निघणार आहे. एक तर तुम्ही हा बाहेर देशातला मुद्दा मांडला, मी महाराष्ट्रातलाच मुद्दा सांगतो. महाराष्ट्रातले वाङ्मयीन मराठी वाङ्मयीन ग्रंथ बडोदा राजे रजवाडे आहेत यांच्याजवळ आहेत, ते शोपीस म्हणून ठेवलेले आहेत त्यांनी. कुठे? महाराष्ट्रातील वाङ्मय तंजावरला सरस्वती महलमध्ये आहे, बडोद्याला गायकवाड सरकारांकडे आहे, इतर मोठे मोठे म्युझियम आहेत, कलकत्त्याला आहे. आम्ही स्वतः कलकत्त्याचे हस्तलिखित संग्रहालय पाहिलं. पडून आहेत तिथं हस्तलिखित. त्याचा उपयोग काय सर्वसामान्य लोकांना? कारण त्याचे जाणारच तिथं नाहीत ना. ते फक्त त्यांनी एक शोपीस म्हणून त्याचा उपयोग केलाय. तिकीट लावतात, त्यावर पैसे कमवतात. आमचा असा उद्देश आहे. ती हस्तलिखित जर महाराष्ट्रात आली तर महाराष्ट्रातील जिज्ञासू साधक त्याच्यावर अभ्यास करतील आणि अभ्यास केल्यामुळे हे ज्ञान सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. हा त्यामध्ये मोठा आमची तळमळ आहे की हे परकीय ग्रंथ भारतात यावे, आमचे दिव्य सत्पुरुषांचं ज्ञान परत आमच्या भारतामध्ये स्थिर व्हावं. नाहीतर काय होतंय, दुसऱ्याचं लेबल लावून लोक मोठी होतात, तसं भारताचं लेबल लावून त्यांच्या लेबलवरती माल खपवतात. त्याचं श्रेय आता सध्या श्रेयवाद बोकळलेला आहे. त्यामुळं माझा संमत आहे, ही जर हस्तलिखित परत भारतात आली, प्रांतातील भारत हस्तलिखित ज्या त्या प्रांतात गेली तर त्या विषयाचे म्हणजे त्या विषयाचे अभ्यासक, त्या भाषेचे अभ्यासक त्यावर अजून अभ्यास करतील आणि गुप्त असलेलं ज्ञान समाजापर्यंत पोहोचेल. आज तुम्ही 1,500हून जास्त हस्तलिखित संग्रहित केली, तर तुम्ही हे सांगू शकाल का की आज हस्तलिखितांची अवस्था काय आणि ते जोपासण्यासाठी काय करावं लागेल? हस्तलिखित संग्रह करणं सोपं आहे, परंतु त्याचं संवर्धन मोठं कठीण आहे बरं का. हस्तलिखित संवर्धनासाठी सर्वप्रथम तुम्हाला हस्तलिखित कुठे ठेवावी याचं ज्ञान पाहिजे. म्हणजे ज्या खोलीमध्ये आर्द्रता आहे, या ठिकाणी धूळ येते, किडा मुंगी झुरळ कीटक बुरशी असं याचा प्रादुर्भाव जास्त होतो, अशा ठिकाणी हस्तलिखित ठेवून जमत नाही. कित्येक हस्तलिखितांना वाळवी लागते, धूळ बसते, अनेक पद्धती होतात. म्हणजे प्रत्येक हस्तलिखितावर शेवट एक गोष्ट लिहिलेली असते, एक वाक्य असतं. ते म्हणतात, मी हे यत्नपूर्वक हस्तलिखित तयार केलेलं आहे, पण याचं काही लोकांपासून संरक्षण करा. कोणत्या गोष्टीपासून संरक्षण करा? ग्रंथ लिहिणारा माणूस शेवट लिहितो की मी हस्तलिखित तयार केलेलं आहे, पण कोणत्या गोष्टीपासून संरक्षण करा? ते म्हणतात, माझ्या ग्रंथाचं अग्नीपासून संरक्षण करा, माझ्या ग्रंथाचं पाण्यापासून संरक्षण करा, माझ्या ग्रंथाचं किडामुंगीपासून संरक्षण करा, माझ्या ग्रंथाचं तेलापासून संरक्षण करा, आणि सर्वात मोठी टीप टाकतात, माझ्या ग्रंथाचं मूर्खाच्या हातापासून संरक्षण करा. कारण की हा ग्रंथ जर चुकीचा माणसाच्या हातात पडला तर या ग्रंथाचं काय त्याला मोल कळणार नाही. मूर्ख हस्ते न दातव्य, हा ग्रंथ चुकीच्या माणसात हातात पडून देऊ नका. हा ग्रंथ नेहमी जिज्ञासू जाणकार लोकांच्या हातात ठेवा, अशी लेखकांनी घालून दिलेली अट आहे. आता मी महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 3-4 हजार लोकांकडे मी पाहिले. माझ्याकडे यादी आहे इतक्या लोकांची की ज्यांच्याकडे हस्तलिखित आहे. पण मी तुम्हाला सांगू शकतो, कित्येक लोकांना हस्तलिखित कशी सांभाळावी याचं ज्ञान नाही. म्हणजे काय? हस्तलिखितांवर हस्तलिखित एकावर एकाचा खच करून ठेवतात, म्हणजे रचतात. रचल्यामुळं काय होतं, खालच्या हस्तलिखितावर दाब पडतो आणि आपोआपच त्याचे तुकडे पडले जातात, आणि तुकडे पडल्यामुळं त्यामध्ये नुकसान होतं. पहिला संरक्षण करताना ही मोठी गोष्ट तुम्हाला हस्तलिखित हाताळण्याची कला आली पाहिजे. काय आली पाहिजे? कला आली पाहिजे. हस्तलिखित हाताळण्याची एक कला आहे, ती तुम्हाला नाहीतर आला हा पान उचकटला तुकडा, 400 वर्ष सांभाळलेलं पान काय होणार?
तुकडे तुकडे होऊन जाणार. पहिलं तुम्हाला भीती वाटली पाहिजे, त्याला हात लावू का नको लावू, इतकं तुमचं त्याचं काय झालं पाहिजे, एकरूपता झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, हस्तलिखित कुठे ठेवायची, कशी ठेवायची. त्यामध्ये प्राचीन काळामध्ये हस्तलिखित जतन करण्यासाठी प्रत्येक हस्तलिखितामध्ये दरवर्षी सापाच्या काती ठेवल्या जायच्या. की त्या सापाच्या काती काय करायच्या, की त्यांना कसरीचा जो किडा आहे तो किडा त्यामध्ये येऊ देत नसत. दुसरी गोष्ट, वेखंडाची पावडर त्यात ठेवायची, त्याची धुरी द्यायची. तिसरी गोष्ट अशी की ग्रंथाला लावलेलं वस्त्र कसं असावं, यापासून ते वस्त्र कसं तयार करायचं, तुरटी, हळद यापासून ते तयार केलं जायचं आणि ते तयार केलेलं वस्त्रच त्यामध्ये लावायचं की जेणेकरून की त्यामध्ये येणाऱ्या जे किडा मुंगी आहे, आळ्या आहेत, त्यामध्ये आतमध्ये येणार नाही आणि आतमध्ये न आल्यामुळं त्या ग्रंथाचं संरक्षण होणार. संरक्षण करणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. तुम्हाला सांगतो, तुमच्या माध्यमातून आज चांगल्या गोष्टी बोलण्याचा योग आला. मी माझ्या जीवनामध्ये एवढ्या माझ्या महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आत्तापर्यंत जितक्या हस्तलिखित पाहिले, ज्या लोकांकडे हस्तलिखित आहे त्यांची खूप दुर्दशा आहे. एकाकडे आम्ही गेलो होतो, तुम्हाला नाव नाही सांगत आता, अक्षरशः गाईच्या गोठ्याच्या वरती त्यांनी काहीतरी बांधून ठेवलेलं होतं. मी सहज गेलो, म्हणालो हे काय आहे. म्हणजे काय पूर्वजांनी बांधून ठेवले काय माहिती, तुम्ही काढता का कधी. म्हणले ते कधी दसऱ्याला कधीतरी काढतात, ते आवश्यक आहे. आम्ही पाहिलं सोडून. दासबोधाची सगळ्यात जुनी पोथी होती, पांडव प्रतापाची सगळ्यात जुनी पोथी होती. मी ती उघडून पाहिली. उघडून पाहिल्यावर मला असं लक्षात येलं की गोठ्यात बांधल्यामुळे सर्व शेण त्याच्यावर बसलेलं. त्या माणसाने त्याचा जीव खर्च केला, वेळ खर्च केला, ते तयार केलं. न कळल्यामुळं काय झालं, त्याची परिस्थिती अशी झाली. लोक काय करतात कळत नाही, उचलतात, चंद्रभागेत नेऊन टाकतात, उचलतात, पुढे अर्पण करतात. मी तुमच्या माध्यमातून मी सर्व लोकांना आव्हान करतो की अशा हस्तलिखित कोणाकडे असतील तर आम्ही श्री विठ्ठलराज वारकरी संस्थान, गुरुकुल डोंजे आणि श्री निढाळकर प्राचीन वाङ्मय ग्रंथसंग्रहालय व सार्वजनिक वाचनालय यांच्यामार्फत सर्वात मोठा उपक्रम राबवत आहोत. असे कोणाकोणाकडे जर हस्तलिखित असतील तर त्यांनी हे या रिसर्च सेंटरला हे हस्तलिखित ग्रंथ द्यावे, जेणेकरून आमच्याजवळ असलेले हे वारकरी विद्यार्थी हे हस्तलिखितांवर रोज काम करत आहेत. गाथा कंठस्थ असलेले विद्यार्थी, ज्ञानेश्वरी कंठस्थ असलेले विद्यार्थी, अनेक युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आमच्या गुरुकुलाबरोबर कनेक्ट झाले. आम्ही काय करतो, त्या विद्यार्थ्यांना हे हस्तलिखित आम्ही पाहायला देतो. रिसर्च करा, संशोधन करा. काय करा, संशोधन करा. मग आम्ही तुमच्या मार्फत असं सांगू शकतो, कोणाकोणाकडे जर असे ग्रंथ असतील ते कायमस्वरूपी तुमच्याच नावावर राहतील, ते आमच्या संग्रहाला द्या. की त्या ग्रंथामध्ये जो विचार आहे तो विचार नव्याने आपल्या जनसामान्यापर्यंत पोचवला जाईल. त्यामध्ये असलेला अर्थता, गुह्यता, अर्थगुह्य भाव समाजाला कळेल आणि वाङ्मय, मराठी वाङ्मयावर प्रेम करणाऱ्या नवोदित साधकांना, नवोदित विद्यार्थ्यांना, PhD धारकांना त्या हस्तलिखितांचा उपयोग होईल. नवे तुम्ही आत्तापर्यंत जो ठेवा जतन केला, त्या जतन केल्या त्या ठेव्याचं कुठेतरी चीज होईल. यासाठी आम्ही हे गुरुकुलाची स्थापना केली आणि हा हस्तलिखित संग्रहाचा उद्देश हाच आहे की सर्वसामान्य माणसापर्यंत ही हस्तलिखित पोचावी. या संपूर्ण हस्तलिखितांचं आम्ही डिजिटल स्वरूपात संरक्षण केलेलं आहे. याची प्रत्येक ग्रंथाची आम्ही PDF बनवली. आता प्रत्येक जुना ग्रंथ हाताळणं शक्य होत नाही. मग आम्ही काय करतो, आमच्याजवळ येणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही ती PDF देतो व त्यावर तुम्ही अभ्यास करा. हे हस्तलिखित इथे संग्रही राहील. ते PDF त्या विद्यार्थ्यांना आमच्या ट्रस्टच्या वतीनं, इतर लोकांकडे जर तुम्ही गेले तर त्या हस्तलिखितांचं तुम्हाला मोबदला द्यावा लागतो, काहीतरी त्याची किंमत द्यावी लागते. त्यावेळेस तुम्हाला ते हस्तलिखित तुम्हाला पाहायला देतील. पर पेजेस तुम्हाला किंमत मोजावी लागते. पण आमच्या ट्रस्टच्या वतीनं, आमच्या वारकरी संप्रदायाच्या या गुरुकुलाच्या वतीनं, श्री निढाळकर प्राचीन ग्रंथ संग्रहालयाच्या वतीनं आम्ही असं
उपक्रम केला आहे की जो कोणी आमच्याकडे जवळ येईल त्या साधकांना हे हस्तलिखित मोफत देणार PDF, परंतु त्या लोकांनी त्याचा विक्रय करू नये. विक्रय म्हणून कोणी परमार्थ करू नये, कारण की जर त्या हस्तलिखितांचा कोणी विक्रय केला तर ते त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, असं आमच्या गुरुजीचं आम्हाला सांगणं आहे. श्री गुरूंचं वाक्य आम्ही आत्तापर्यंत आमच्या हृदयात कोरून ठेवलेलं आहे. श्री गुरु आमचे परमेश्वर महाराज असतील, आमचे श्री गुरु धोंडोपंत दादा महाराज शिरवळकर असतील, की ज्यांच्याकडे वारकरी संप्रदायातलं सर्वात मोठं हस्तलिखितांचं धन आहे. परंतु लोकांनी काय केलं, हस्तलिखितांविषयी जागृतता नाही. फडकरी लोक होते, त्यांनी हस्तलिखित जपलं, परंतु भोळेपणापोटी कोणाला दिले, त्या माणसांनी परदेशात नेऊन विकले. असं झालं. ह्या घटना घडून देऊ नका म्हणून तुमच्या माध्यमातून आम्ही असं आवाहन करतो, कोणाकडे असे हस्तलिखित ग्रंथ असतील तर त्यांनी ते गुरुकुलाला द्यावे. आणि गुरुकुलाला जर तुम्ही ग्रंथ संग्रहालयाला ग्रंथ दिले तर महाराष्ट्रातील परदेशातील लोक इथं येऊन मोफत अभ्यास करतील. हे तुमच्यामार्फत मी या सर्व महाराष्ट्रातील जनतेला ग्वाही देतो. आम्ही इतक्या दिवस जे कार्य करत आहे तुमच्या माध्यमातून हे जनसामान्यापर्यंत पोचेल. आणि हे आमचं कार्य मोफत असल्यामुळे हे कोणाकडून 1 रुपया आम्ही काही ग्रंथ हस्तलिखिताचा घेत नाही, परंतु आमचा एकच मानस आहे, विद्यार्थ्यांनी यावं, याच्यावर अभ्यास करावा. कारण की अभ्यास हा एका डोक्याने होऊ शकत नाही, अनेक लोक आली पाहिजेत. कारण की अनेकांचे अनेक मतं असतील आणि अनेकांची अनेक मतं झाल्यावर त्यातून नाविन्य प्रगट होत असतं. काय, प्रत्येकाच्या विचाराने प्रत्येक माणूस अभ्यास करत असतो. म्हणून असा हा हस्तलिखितांचा प्रवास माझ्या जीवनात जो काही घडला तो मी तुम्हाला आत्तापर्यंतचा सांगितला. अजूनही आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये हस्तलिखित आहेत. त्यामध्ये आयुर्वेदिक ग्रंथ आहेत, गणितशास्त्राचे ग्रंथ आहेत, विज्ञानाचे ग्रंथ आहेत, वैदिक ग्रंथ आहेत, तांत्रिक ग्रंथ आहेत, वारकरी ग्रंथ आहेत, जैन संप्रदायाचे ग्रंथ आहेत, बौद्ध संप्रदायाचे ग्रंथ आहेत. मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की या संप्रदायाच्या सुद्धा लोकांनी आमच्याजवळ यावं. मी काही वारकरी संप्रदायाचा आहे असं नाही, ती हस्तलिखित कोणत्या संप्रदायाची नाही, एका विद्वान सत्पुरुषाची आहे म्हणून मी जगाला दाखवतोय. मी संप्रदायाचा भेद मानत नाही. का, ती हस्तलिखित आहे, अभ्यासाचा विषय आहे. म्हणून प्रत्येक संप्रदाय जेवढे आमच्याजवळ हस्तलिखित आहेत, ज्या ज्या परंपरेतले हस्तलिखित आहेत, त्या परंपरेतील साधकांना आम्ही हस्तलिखित देणार. हे तुमच्या माध्यमातून आज आम्हाला आनंद वाटला की तुमच्यामुळं हे आमचं कार्य जगासमोर चाललं आहे. नक्कीच तुमच्या बोलण्याने आज समाजाला हस्तलिखितांचं महत्त्व कळेल आणि हस्तलिखित जोपासली पण जातील. त्यामुळे धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिला. रामकृष्ण हरी. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अशाच नवनवीन व्यक्तींचे विचार ऐकण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा.